बांगलादेशचं लष्कर, त्यामध्ये सामील होते तिथले आतंकवादी, त्यामध्ये सामील होता पाकिस्तान, त्यामध्ये सामील होत्या अमेरिकेमधल्या काही संस्था, चीन पण त्यामध्ये सामील होता। लोकशाही देश तिथली व्यवस्था उलथवून टाकण्याचं षड्यंत्र रचलं गेलं आणि बांगलादेशचा लष्कर प्रमुख हसीनाला सांगतात तुम्ही 40 मिनिटांमध्ये पंतप्रधान निवास सोडा, नाहीतर तुमच्या जीवाला धोका आहे। अरे लष्कर अधिकारी एक असं सांगू शकतो की ज्याकडे देशाच्या संरक्षणाची जबाबदारी असते, परंतु याच्यामध्ये लष्करही सामील झालेलं होतं। यालाच अलीकडच्या काळात एक शब्द आलेला आहे, डीप स्टेट। भारताच्या विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचं षड्यंत्र सुरू आहे। जेव्हा हसीना बांगलादेश सोडून भारतामध्ये आल्या, त्यांना आश्रय मिळाला आणि सारा बांगलादेश अराजकतेच्या विळख्यात सापडला। 6 ऑगस्टला दुसऱ्याच दिवशी जमाते इस्लामीचे जेवढे आतंकवादी होते त्यांना सोडून देण्यात आलं आणि हिंदू समाजावर अत्याचार प्रारंभ झाले। अरे आरक्षणासाठीचं आंदोलन, त्याच्यामध्ये हिंदूंचा काय दोष होता? हिंदू समाजावर का तुम्ही आक्रमण करता? आमच्या आया बहिणींची का आबरू लुटता? तिथे मोहम्मद युनूस याला कार्यवाहक पंतप्रधान नेमलं गेलं। हा जो युनूस आहे हा अमेरिका धार्जिना, त्याला नोबेल पारितोषिक मिळालं, परंतु हा सुद्धा आता पाकिस्तानला जाऊन मिळालेला आहे आणि हिंदूंवर जे अत्याचार सुरू आहे त्याच्याबद्दल त्याला थोडी सुद्धा खंत वाटत नाही। बंधूंनो, आपण थोडा इतिहास बघा। 30 डिसेंबर 1906 रोजी भारतामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली, इंग्रजांच्या मदतीनं झाली आणि जानेवारी 1907 मध्ये कोमिल्लामध्ये दंगली झाल्या जे बांगलादेशात आहे। तेव्हापासून हिंदूंवरचे अत्याचार प्रारंभ झाले। त्यानंतर सारख्या दंगली सुरू झाल्या। 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान नावाचा शत्रू देश निर्माण झाला। त्यावेळेला बांगलादेश नव्हता, त्याला पूर्व पाकिस्तान म्हटलं जात होतं। पण जेव्हा 14 ऑगस्टला पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा लाखो हिंदू बांधव भारताकडे परत यायला निघाले।